जीवनाचे ज्ञान, राज्यघटनेचे शिल्पकार ते लिहिले भारतीय संविधान, राज्यघटनेचे शिल्पकार ते लिहिले भारतीय संविधान, केला 14 तळ्याचा सत्याग्रह केले मनुस्मृतीचे दहन, केला 14 तळ्याचा सत्याग्रह केले मनुस्मृतीचे दहन, अशा या महामानवाला करते मी नमन, अशा या महामानवाला करते. कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा अर्थ बाणेदार ते स्वभावाने, बारकाईने अभ्यास करणारे, साधक बौद्ध धर्माचे, हेतू सर्वसामान्यांच्या जीवनाचा, बदल समाजात घडवून आणणारे, आनंद सर्वसामान्यांच्या जीवनी आणला, डगमगले नाहीत संकटे आल्यावर, करते समाज उन्नतीचे, रचिते भारतीय संविधान, पैदा न होता मसीहा खुशियों का सिलसिला नहीं होता, पैदा न होता मसीहा खुशियों का सिलसिला नहीं होता, बेरंग रहती हो जमीन अगर आसमान का रंग नीला नहीं होता, बेरंग रहती हो जमीन अगर आसमान का रंग नीला नहीं होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव माता भीमाई तर त्यांच्या वडिलांचे नाव रामजी असे होते. साताऱ्याच्या गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये त्यांनी 4थी पर्यंत शिक्षण घेतलं. नंतर रामजी सुभेदार हे मुंबईला स्थलांतरित झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगातले सर्वात उत्कृष्ट विद्यार्थी होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सुभेदार होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील त्यांच्या मुलीकडे जाऊन पैसे उसने आणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुस्तक वाचायसाठी आणून द्यायचे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पहिलं प्रेम हे पुस्तक बनलं. जगावरचा प्रभाव म्हणजे आंबेडकर, जगातील यशस्वी ब्रँड म्हणजे आंबेडकर, मानवतेचा स्वीकार म्हणजे आंबेडकर. कुणी किती नाकारले, कुणी किती तिरस्कारले तरी जगातला सर्वात यशस्वी ब्रँड म्हणजे आंबेडकर, जगातला यशस्वी ब्रँड म्हणजे आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शिक्षणासाठी लंडनला गेले होते तेव्हा तेथील लायब्ररी सकाळी 8 वाजता उघडायची, परंतु ते 8च्या आधी तेथे उपस्थित असायचे आणि लायब्ररी बंद होईपर्यंत सकाळी शेवटपर्यंत ते तेथे असायचे. जेवण्यासाठी त्यांच्याकडे अन्न असायचं, परंतु वेळेचा व पैशाचा अभाव असल्यामुळे ते एकच टाइम जेवायचे. त्यांचं जेवणही लायब्ररीमध्ये येताना त्यांच्या खिशात असायचं. त्या 4 घास जेवणावर त्यांना त्यांची भूक भागवावी लागत असत. या बांधवांना या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी 18 तास अभ्यास केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक गोष्ट सिद्ध करून दाखवली मित्रांनो, जेवढा तुमचा रस्ता खडतर, जेवढे तुमच्या आयुष्यात काटे, तेवढेच तुमचे यश मोठे मित्रांनो, तेवढेच तुमचे यश मोठे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 रोजी 14 तळ्याचा सत्याग्रह केला. हा सत्याग्रह आपल्याला आपले मूलभूत हक्क मिळावे यासाठी केला. जिथे गुरं, ढोरं, कुत्रे, मांजर पाणी पितात तिथे मानवाला पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 तळ्याचा सत्याग्रह केला. लोक म्हणतात वाघाची डरकाळी मोठी असते, लोक म्हणतात वाघाची डरकाळी मोठी असते, काही लोक म्हणतात वादळाची गती मोठी असते, काही लोक म्हणतात वादळाची गती मोठी असते. पण या जगाला विचारून पहा, सगळ्यात मोठी माझ्या भीमाची लेखणी असते.